जय भीम इंडिया में मैं चेतना आप सभी का स्वागत करती हूँ। बढ़ते हैं खबरों की ओर। बहुजन समाज पार्टी में मायावती के बाद सबसे बड़े नेता माने जाने वाले स्वामी प्रसाद मौर्य ने बहुजन समाज पार्टी से इस्तीफा दे दिया है। उन्होंने मायावती पर टिकट बेचने के गंभीर आरोप लगाए हैं, जिस पर बसपा सुप्रीमो ने प्रेस कॉन्फ्रेंस में मौर्य के सवालों का जवाब दिया और कहा कि मौर्य परिवारवाद को बढ़ावा देते रहे हैं। अगर वह इस्तीफा नहीं देते तो हम उन्हें पार्टी से निकाल देते। सुश्री बहन मायावती जी बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर और मानवर कांशीराम जी के विचारों की हत्या कर रही हैं। बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर के विचारों का सौदा कर रही हैं और जिस तरीके से टिकटों की बड़े पैमाने पर नीलामी हो रही है, उससे बहुजन समाज पार्टी आज नीलामी का बाजार बन गया है। साथ ही साथ आज बड़े पैमाने पर बाबा साहब डॉक्टर अम्बेडकर के मिशन पर चलते हुए मानवर कांशीराम जी ने जो नारा दिया था, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतने हिस्सेदारी, उसको इन्होंने लालच और मोह में आकर के मानवर कांशीराम जी के निर्माण के बाद नारे को बदलने का काम किया और इन्होंने कहा कि जिसकी जितनी तैयारी उसकी उतनी हिस्सेदारी, यानी जो हजारों साल से वनवादी व्यवस्था का शिकार होकर के दलित और पिछड़ा वंचित समाज के रूप में अपमानित होता रहा है, फिर से उसका रास्ता प्रशस्त करने का काम किया कि आज श्री स्वामी प्रसाद मौर्य ने खुद ही बीएसपी को छोड़कर हमारी पार्टी के ऊपर बहुत बड़ा उपकार किया है। वरना कुछ दिनों के अंदर ही हमारी पार्टी इनको बाहर का रास्ता दिखाने वाली थी, अर्थात इनको बीएसपी से निकालने वाली थी। श्री मुलायम सिंह यादव की तरह इनका परिवारवाद वाला मोह जो है वो नहीं हटा। इनको कुशीनगर से खड़ा किया और इन्होंने अपने लड़के को ऊंचाहार से टिकट दिलाया बीएसपी से और लड़की को आगरा मंडल से टिकट दिलाया, अलीगढ़ मंडल से टिकट दिलाया। फिर भी गड़बड़ करने वाले थे। अब ये 17 में फिर ये चुनाव अब असेंबली के होने वाले हैं, तो 17 में इन्होंने कहा कि मेरे को कुशीनगर से, जहां से मैं एमएलए हूं, मेरे को वहां से टिकट दे दो, मेरे लड़के को ऊंचाहार से, और मेरी लड़की को जो सन 2017 में असेंबली का चुनाव होगा तो मेरी लड़की को पुरानी वाली सीट से टिकट दे दो। तो हमने बोला कि भाई, मैंने इनको कहा जब ये मुझसे मिले कि आपने क्या श्री मुलायम सिंह यादव का झूठा खा लिया है क्या? जैसे वो अपने पूरे परिवार को, कोई भी किसी को नहीं छोड़ते हैं, तो सब जितने भाई हैं उनके बच्चे, रिश्ते नाते सबको टिकट देते हैं। तो बीएसपी ये परिवारवाद को बढ़ावा देने वाली पार्टी नहीं है। मानसून अभी शुरू भी नहीं हुआ था कि सोलापुर के सांगोला में डेंगू के 18 मरीज पाए गए। ज्यादातर मरीजों का उपचार ग्रामीण अस्पताल में किया जा रहा है। जिला प्रशासन ने लोगों से साफ सफाई रखने को कहा है। सांगोला नगर परिषद के अध्यक्ष मधुकर कामले ने लोगों से अपील की है कि अपने क्षेत्र में खुले गटर गड्ढों में जमा पानी ना रखें। मदद के लिए नगर परिषद से संपर्क करें। आपल्या इथं विकास विश्वनाथ कांबळे म्हणून एक पेशंट आहेत 47 वर्षाचे। ते आपल्याकडे विवेकानंद विभूते डॉक्टरांकडून आलेले आहेत। त्यांचा डेंग्यू NS1 अँटीजनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे। त्यांना डेंग्यू आजार असून त्यांच्या पेशी थोड्या कमी झालेल्या आहेत आणि आता सध्या त्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत आहे। डेंग्यूचा रुग्ण आपल्याकडे आढळलेला नाही। या आठवड्यामध्येच एक पेशंट आलेला आहे। आपल्याकडे तसं ट्रीटमेंट होऊ शकते का? हो, आपल्या इथं डेंग्यूच्या रुग्णाची व्यवस्था होऊ शकते, ट्रीटमेंट व्यवस्थित होऊ शकते। मी डॉक्टर पियुष साळुंखे पाटील सध्या ग्रामीण रुग्णालय सांगोला येथे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम करत आहे। साधारण आम्हाला गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळण्याच्या तक्रारी आल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही गेल्या 15 दिवसापासून जे पेशंट रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये आपली ट्रीटमेंट घेतात याबद्दलची माहिती आम्ही प्रत्येक दवाखान्याकडे मागितली असता आम्हाला साधारण एक 17 ते 18 डेंग्यू पॉझिटिव्ह पेशंट सांगोला शहर भागामध्ये आढळलेले आहेत। सांगोला ग्रामीण रुग्णालयामध्ये येऊन जरी आपण ट्रीटमेंट घेतली तरी आपल्याला ते सोयीस्कर ठरेल। ही ट्रीटमेंट आपल्या ग्रामीण रुग्णालयात मोफत होते। तसंच जर जास्त प्लेटलेट काउंट कमी झाला तर आपण सोलापूर सिव्हिलला सुद्धा ते पुढचा उपचारासाठी आपण पाठवू शकतो। त्यामुळे गरीब रुग्णांनी शक्यतो
प्रायव्हेट दवाखान्यात न घेता ग्रामीण रुग्णालयात आलं तर जास्त सोयीस्कर राहील. कुत्र्याची लस आणि सर्पदंशाची लस ह्याचा कधीही तुटवडा आम्ही होऊ दिलेला नाही. उलट आम्ही काही रुग्णांना जे आपल्याकडं ग्रामीण रुग्णालयात नसतात, बाहेर असतात, त्यांनासुद्धा आपण आपल्या ह्याच्यामध्ये मदत करतो. कधीच आजपर्यंत कधी माझ्याकडं तरी तक्रार आली नाही की औषध मिळालेलं नाही किंवा इंजेक्शन मिळालेलं नाही. आत्तासुद्धा तुम्ही बघितलं तर आपल्याकडं पूर्ण स्टॉक आहे. नगरपालिकेचा प्रयत्न चालू आहे. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी याबद्दल मी सर्वांना सावध करतो. आमचा प्रयत्न चालूच आहे. आमच्याकडून काय अडीअडचणी असतील तर लोकांनी ज्या भागात डेंग्यू सदृश्य परिस्थिती आहे तिथं मला पर्सनली किंवा आरोग्य विभागाकडे त्यांनी तक्रार करावी आणि तात्काळ मी त्याच्यावर उपाययोजना करण्याचं मी या निमित्तानं आश्वासन देतो. आता सांगोल्याचं तसं पाण्याची टंचाई जाणवली नाही. आपण एक वेळा जर पाणी देत असू तर पुरेसं पाणी आपण 2 दिवसाला पुरेल असं पुरेसं पाणी देत आहोत. अजून तरीही बऱ्यापैकी पाऊस पडलेला नाही. आपला जो उद्भव आहे पंढरपूरच्या भीमा नदीतून पाणी आणतो त्या परिसरात किंवा उजनीच्या परिसरात अजून म्हणावा असा पाऊस झालेला नाही. जोपर्यंत तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस होणार नाही आणि शासनाचे आदेश आम्हाला मिळणार नाहीत की एक दिवसाआड आहे ते बंद करावेत, शासनाचे आदेश आणि पावसाचा आपण अंदाज घेऊन ते आपण दररोज करणार आहोत. गुजरात के बीदर जिले के आनंद नगर कॉलोनी में रेलवे गेट जिला प्रशासन द्वारा बंद किए जाने से परिसर के लोगों को आवागमन करने में भारी परेशानी हो रही है, जिसके चलते कॉलोनी के दलित लोगों ने रास्ता रोको आंदोलन किया. अमरावती के जिला महिला अस्पताल में 8 वर्षों से कार्यरत ठेका कामगारों को अचानक नौकरी से निकाल देने से 34 महिलाएं जनरल लेबर यूनियन के नेतृत्व में जिलाधीश कार्यालय के सामने अनशन पर बैठी है. आम्ही जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी आहे. 2008 पासून आम्ही 34 कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी आहे. पण अचानकपणे आम्हाला 31/5 पूर्व सूचना न देता किंवा कोणतीही सूचना न देता आम्हाला 31/5 पर्यंत आम्ही ड्युटी केली आणि 1 जूनपासून आम्हाला कामावरून काढून टाकलं. तर आम्ही म्हटलं की आम्हाला कामावरून कशासाठी काढलं, तर म्हणे तुमचा ठेकावरूनच बंद झाला असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि आमची मागणी आहे की आम्हाला 34 कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावर घेतलं पाहिजे बा. यामध्ये काही आम्ही गरीब आहोत, सगळेजण अर्ध्याधिक विधवा महिला आहे. आम्हाला एकदम रस्त्यावर त्यांनी आणून टाकलं. तर आम्ही आता काय करावं. आम्ही 8 वर्षापासून दवाखान्याला 2008 ते 16पर्यंत दवाखान्याला सेवा दिली. आता आम्ही 8 वर्ष दवाखान्याला दिल्यावर आता दुसरे कामं कोणते करणार आम्ही. तर तिथं आम्हाला पूर्ववत कामावर घेतलं पाहिजे. 34 कर्मचाऱ्यांना ही आमची मागणी आहे. स्त्री रुग्णालय में 8 साल से काम कर रहे, हमको अचानक काम पे से निकाल दिया और हम 34 कर्मचारी है, हम कैसा अपना घर चलाएंगे, बाल बच्चे वाले हैं और सब महिला है, कोई विधवा है, किसी के छोटे छोटे बच्चे हैं, कैसा हमारा चलेगा. सूखा पानी की किल्लत, कम बारिश के कारण किसानों को कई जटिल समस्याओं का सामना करना पड़ता है. समय के साथ इन समस्याओं से निपटने के लिए पूर्व मंत्री बबन राव पाचपुते ने राज्य के मुख्यमंत्री से भेंट की, जहां जल पुनर्भरण के मुद्दों पर बात की गई. सूखे पानी की किल्लत से निपटने के लिए और किसानों को इन सभी समस्याओं से राहत देने के लिए जल पुनर्भरण मुहिम चलाई जाए, ऐसी अपील पूर्व मंत्री बबन पाचपुते ने राज्य के मुख्यमंत्री से की है. जल पुनर्भरण कार्यक्रम की जानकारी देते हुए बबन राव पाचपुते ने कहा कि पानी के स्तर को बढ़ाने के लिए नदी और तालाबों का गहराईकरण किया जाए. बारिश का पानी जमीन में समायोजित हो ताकि उससे उत्तम परिणाम सामने आए. ऐसी योजना हमें बनानी चाहिए ताकि किसानों को सिर्फ पानी की कमी के कारण आत्महत्या ना करनी पड़े. आमतौर पर देखा गया है कि किसी अधिकारी का तबादला करने की मांग को लेकर आंदोलन किए जाते रहे हैं, लेकिन बुल्ढाना जिले के मेहकर में पहली बार ऐसा हुआ कि सरकारी छात्रावास की गृहपाल रजनी वैद्य का तबादला रद्द करने की मांग को लेकर भीमशक्ती संघटना ने आंदोलन किया. मेहकर येथील शासकीय मुलामुलींचं जे वसतिगृह आहे त्या वसतिगृहामध्ये तिथल्या वार्डन ज्या आहेत रजनीताई वैद्य यांची उच्च स्तरावरून बदली झालेली आहे. परंतु मेहकर शहरामध्ये मेहकर शहराचं वातावरण बघता अत्यंत सेन्सिटिव्ह असं शहर मेहकर शहर आहे आणि तिथं मुलींचं जे भवितव्य आहे वसतिगृहामध्ये रजनी वैद्य ह्या जेव्हापासून गृहपाल म्हणून त्या ठिकाणी आलेले आहेत तेव्हापासून वसतिगृहाचा कारभार अत्यंत सुरळीत आहे. मुलींची सुरक्षता त्या ठिकाणी आहे. परंतु शासनानं अचानक त्यांची या ठिकाणी बदली केल्यानं तिथला जो विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आहेत ते पालक आहेत ते हवालदिल झालेले आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी
त्यांची बदली रद्द करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन आज आम्ही बुलढाणा जिल्ह्याचे समाज कल्याण आयुक्त यांच्याकडं या ठिकाणी आलेलो आहोत. त्याचबरोबर जोपर्यंत जिल्ह्यामध्ये मुलींचे वसतिगृह आहेत, परंतु कुठल्याही वसतिगृहामध्ये महिला गृहपाल नाही आहेत. मेहकरला एका ठिकाणी होत्या, परंतु शासनानं बदली केल्यामुळं या ठिकाणी जोपर्यंत नवीन गृहपाल महिला येत नाहीत तोपर्यंत त्यांना त्या ठिकाणाहून त्यांना हलवण्यात येऊ नये आणि मेहकरचा मुलींच्या वसतिगृहाचा प्रभार हा त्यांच्याकडे ठेवण्यात यावा, जेणेकरून मुलींची सुरक्षता त्या ठिकाणी राहील. आणि जर का त्यांची बदली त्या ठिकाणाहून झाली तर मग मात्र मेहकर शहरामधल्या मुलींच्या वसतिगृहाचे त्या ठिकाणी 3-13 वाजल्याशिवाय राहणार नाहीत. आज आम्ही समाज कल्याण आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी देखील आम्हाला आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे की मी उद्याच तुमच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी वैद्य मॅडमच मेहकरला कशा पद्धतीने राहतील असा प्रस्ताव मी शासनाकडे पाठवतो. अशा पद्धतीची मागणी त्यांनी आज आमची या ठिकाणी मान्य केलेली आहे आणि भीमशक्तीच्या वतीनं हे आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. जय भीम. मी संगीता उबाळे, मी मेहकरमधून हॉस्टेलमधून आलेली आहे. वैद्य मॅडमची बदली होणार हे कळल्यानंतर मी इथे आली. मी सर्व मुलींना कॉल करून सर्व मुलींना सांगितलं आणि नंतरच मी इथे आले. आणि बदली का नाही व्हावी हे मला सांगायचं आहे, कारण मॅडम आहेत तर आम्ही आहोत, नाही तर आम्ही हॉस्टेलमध्ये राहू शकत नाही. मॅडम आम्हाला सर्व सोयीसुविधा देतात, सर्व पाहतात. आता आम्ही मुली आहोत, मुलांची नजर तर माहीतच असते कोणाला कशी असते. तर मुलं अशी आजूबाजूंना जाताना आमच्याकडे त्यांची नजर होत नाही पाहण्याची, कारण आम्ही वैद्य मॅडमच्या मुली आहोत. मला असं वाटते की वैद्य मॅडमची बदली व्हावी नाही, त्यासाठी आज आम्ही एवढ्या दुरून इथे आलेलो आहोत. मी मुंगळा या गावची आहे, मालेगाव तालुक्यातील. मी एवढ्या दुरून माझ्या पालकांना घेऊन इथे कशासाठी आली की याच्यासाठी आली, या शासनाला सांगण्यासाठी की आमच्या मॅडमची बदली होऊ देऊ नका. मॅडमची जर बदली झाली तर आमचं हॉस्टेल बंद पडेल, हा निर्णय पक्का. माझं नाव ज्योती डोईजड आहे, मी BSc सेकंड इयरला आहे आणि मी हॉस्टेलला राहते तर फक्त वैद्य मॅडममुळं. आणि आमच्या हॉस्टेलचे असे म्हणजे हे की मेहकरमध्ये असताना जर वैद्य मॅडम असतील तरच वसतिगृहात मुली शिकतील, नाहीतर अन्यथा वसतिगृहात कोणी शिकणार नाही, असा आमचा ठाम निर्णय आहे. आणि वैद्य मॅडमची बदली होते याच्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आमचा एवढाच निर्णय आहे की वैद्य मॅडमची बदली होणे, परत आम्हाला वैद्य मॅडम आमच्या वसतिगृहात पाहिजे. रायगढ़ जिले के महाड़ में राज्य स्तरीय विभागीय स्कॉलरशिप वितरण कार्यक्रम का आयोजन किया गया। होशियार और मेधावी अच्छे अंक प्राप्त करने वाले छात्रों को बेहतर शिक्षा देने के लिए यह उपक्रम चलाया गया। इस कार्यक्रम में कई विधायकों की मौजूदगी भी देखी गई। स्कॉलरशिप एसोसिएशन के अध्यक्ष प्रवीण धोत्रे की अध्यक्षता में कार्यक्रम संपन्न हुआ, जहां कई संख्या में लोगों की मौजूदगी देखी गई। ह्या पदावर बसेपर्यंत मला स्कॉलरशिप मिळाली नाही। मी गरीब कुटुंबातून शिकत BCom केलं आणि मला कधीही स्कॉलरशिप मिळाली नाही। मी पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर कधीही सोडला नव्हता। मी वडके विद्यालयाचा विद्यार्थी होतो, पण मला स्कॉलरशिप कधीच मिळाली नाही आणि आजपर्यंत मी माझ्या संस्थेच्या कार्यक्रमाशिवाय मी कुठल्याही समारंभाला बाहेरच्या गेलो नाही। आज पहिल्यांदा या समारंभाला आलो आणि तो तुमचा गुणगौरव करण्यासाठी आलेला आहे। मी सरांना सांगितलं की मी कधी कुठल्याही बाहेरच्या समारंभाला जात नाही, पण आज मी गेलो। आज त्यांचं मला पहिल्यांदा धोत्रे सरांचं मला अभिनंदन करायचं आहे की त्यांनी हा धनुष्यबाण उचललेला आहे ना, हा खूप चांगला धनुष्यबाण उचललेला आहे। मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही जसे काही श्रीमंत असतील, काही गरीब असतील, पण गरिबांसाठी मी सांगतो, गरीब ज्यांच्या घरामध्ये दिवाबत्ती पेटली नाही अशा लोकांसाठी मी सांगतो, माझ्या घरात सुद्धा बत्तीवर मी अभ्यास केलेला आहे। माझ्या घरात लाईट नव्हती, माझी आई टोमॅटो विकायची टोपलीत घेऊन जाऊन। अशा परिस्थितीत लाईट आपले रॉकेलच्या दिव्याखाली अभ्यास बसून केला आहे आणि पहिला, दुसरा, तिसरा 3 नंबरच्या खाली मी कधी काय गेलो नाही, पण मला दुःख वाटत होतं, मला कधी स्कॉलरशिप मिळाली नाही। आज मला आनंद वाटतोय की ह्या माणसांनी जे काम केलेलं आहे, एकदम उत्कृष्ट काम केलं आहे, त्यांना ह्या अशा माणसानं मोक्ष नक्की मिळेल, एवढं नक्की। मित्रांनो, एक मी तुम्हाला गोष्ट सांगतो, बक्षीस काय असतं आपण मानण्यामध्ये आहे। बक्षीस कसं असतं, 1-2 बादल्या असतात, एक फुटकी असते, एक चांगली बादली असते। छोटीशी गोष्ट सांगतो, फुटकी बादली असते तिला नेहमी वाईट वाटायचं की आपण त्या फुलांपर्यंत जात नाही, आपल्या ज्या माळीचं ज्या दोऱ्यामध्ये आपल्या नेऊन सोडतोय त्यामध्ये आपण पूर्ण जात नाही, आणि जी भरलेली बादली असते, चांगली बादली, ती बादली तिला नेहमी हिंडवायची। बघ
तुझ्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे, मी पूर्ण भरून जाते. ह्या 2 बादल्यांमधला संवाद त्या माळ्याने ऐकलेला असतो. माळी काय करतो, आता ह्या माळ्याची भूमिका हे आहे, तो माळी काय करतो की फुटक्या बादली जिथून ज्या रस्त्याने पाणी पडत येते त्या बाजूला झाडं लावते, फुलांची झाडं लावते. त्या झाडावरती बादली गळत त्याच्या ठिकाणापर्यंत येते. ती झाडं पूर्ण अशी चांगली वाट होते आणि ज्या बाजूला पूर्ण भरून येणाऱ्या बादलीला पण झाडं लावली असतात, पण ती झाडं सुकून जातात. अमरावती जिले के बिजली कर्मचारियों ने महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशन की ओर से मनमाने तरीके से तबादले किए जाने के विरोध में आंदोलन शुरू कर दिया. बिजली वितरण विभाग परिपत्रक के नियमों का पालन न करते हुए तबादले कर रही है. ऐसे में बिजली व्यवस्थापन पर अन्याय करने का आरोप लगाते हुए काम बंद करने की चेतावनी दी गई. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी त्यांचे जे परिपत्रक आहे 514 नंबर, या परिपत्रकाप्रमाणे ज्या बदल्या करायला पाहिजे त्या कर्मचाऱ्यांच्या ते परिपत्रकाची यांनी पायामल्ली करून त्यांना वाटेल तसे त्याप्रमाणे त्यांनी बदल्या केल्या. आणि या बदल्याविरुद्ध ज्यांना 22 वर्ष झाले त्यांच्या बदल्या केल्या नाही आणि ज्यांना 2च वर्ष झाले त्यांच्या बदल्या करण्यात आल्या. जे अपंग कर्मचारी आहेत आणि ज्यांचे मुलगा अपंग है अशांच्या बदल्या त्या परिपत्रक राज्य वीज वितरण जो कंपनी है उसमें जो परिपत्रक है 514 नंबर का, उसका उल्लंघन ये यहाँ के जो व्यवस्थापन है उन्होंने किया है. जो अपंग कर्मचारी है उनका भी बदली इन्होंने किया. जो उनका लड़का है अपंग वो जो कर्मचारी है उनके भी उन्होंने बदली किया है. और जिनके 22 साल इस शहर में हुए हैं उनके अभी तक बदली हुई नहीं है. और जिनके 2 साल हुए उनकी आउट ऑफ डिवीज़न के बाहर में बदली हुए. इस कामगार के अन्याय के विरुद्ध जो व्यवस्थापन ने अन्याय किया है उसके विरोध में हम लोग यहाँ पे बेमुदत उपोषण पे बैठे हैं. और हमारा एक मकसद है कि जब तक हमारी मांग पूरी नहीं होती तब तक हम लोग पीछे नहीं हटने वाले हैं. इसके बाद में हम काम बंद आंदोलन भी कर सकते हैं. ये हमारा महाराष्ट्र वीज वितरण व्यवस्थापन जो कंपनी है अमरावती, उनको हम इशारा देते हैं. आज के जय भीम इंडिया में फिलहाल इतना ही. फिर होगी मुलाकात, तब तक ले दीजिए इजाज़त. जय भीम.